लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झाली नव्हती अशा महिलांसाठी खुशखबर आहे, कारण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी 12 नोव्हेंबरला माध्यमांशी बोलताना माहिती दिलेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती नसल्यामुळे किंवा घटस्फोटित महिला असल्यामुळे दुसरा OTP सादर करण्याबाबत महिलांना ई-के-वाय-सी करता येत नव्हती। तर आता ज्या महिलांचे पती किंवा वडील नसतील अशा महिलांना त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्राचा फोटो सादर करावा लागणार आहे आणि ज्या महिला घटस्फोटित आहेत अशा महिलांना घटस्फोटित बाबत कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत। सोबतच आता ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढसुद्धा होणार आहे। तर ही एक आनंदाची बातमी आहे। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।